नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओयासिसच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये आपलं स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत 15 डिसेंबर 2013 रोजी जो महा TET पेपर क्रमांक 1 झाला होता. या पेपरमधील मराठी भाषेचे म्हणजे मराठी व्याकरणाचे जे 30 प्रश्न तुम्हाला विचारण्यात आले होते, या 30 प्रश्नांवर विश्लेषणात्मक चर्चा आपण करणार आहोत, जेणेकरून येणाऱ्या एक्झामसाठी तुम्हाला प्रश्नांचं स्वरूप कळून येईल. तर अधिक वेळ न घेता लगेच आपण प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 1 ते 4 उतार्यावर आधारित आहे. उतारा हा फ्रेंच माणूस आपल्या भाषेवर किती प्रेम करतो या संदर्भात दिलेला आहे. उतार्यावर आधारित आपण प्रश्न पाहूयात. पहिला प्रश्न आहे की भाषेला लेखकाने कोणती उपमा दिली आहे? तर समाज पुरुषाला चेतना देणाऱ्या रक्ताची. दुसरा प्रश्न आहे, भाषेच्या संवर्धनासाठी आणि प्रचारासाठी झटणारा माणूस लेखकाला कोणत्या देशात भेटला? तर फ्रान्स या देशात भेटला. पुढील प्रश्न आहे आपला की जर्मन पंडितांचं अन्य कोणत्या भाषेवर प्रेम आहे? तर संस्कृत भाषेवर. आपली भाषा इतरांना शिकवावी म्हणून जगभर प्रसार करणारा देश कोणता? तर जर्मनी. आता आपण व्याकरण व शब्दसंग्रह यावर आधारित प्रश्न पाहूयात की महानायक, संभाजी, पानिपत या कादंबरींचे लेखन कोणी केले आहे? तर आपलं उत्तर आहे विश्वास पाटील यांनी. बघा, विश्वास पाटील यांनी महानायक, संभाजी, पानिपत, झाडाझडती, पांगिरा, क्रांतिसूर्य, चंद्रमुखी इत्यादी कादंबऱ्यांचे लेखन केले आहे. रणजित देसाई यांनी स्वामी, श्रीमान योगी, राजा रविवर्मा, राधेय, गरुडझेप इत्यादी ग्रंथसंपदा लिहिली. शंकर पाटील यांनी पाटलांची चर्चा, फक्कड गोष्टी, खुळ्याची चावडी, धिंड, टारफूल इत्यादी साहित्य संपदेची निर्मिती केली. शिवाजी सावंत यांनी मृत्युंजय, छावा, लढत, युगंधर इत्यादी. पुढील प्रश्न आहे आपला आता की रोज कुठल्या तरी फॅक्टरीतला 5चा भोंगा वाजत असे या वाक्याचा काळ ओळखायचा आहे. आता वाजत असे म्हटलं की आपल्याला लगेच लक्षात येऊन जातं हा रीती भूतकाळ आहे. मग आता याचा रीती वर्तमान काळ कसा होईल? तर वाजत असतो, वाजत असतो म्हणलं की रीती वर्तमान काळ. रीती भविष्यकाळ वाजत जाईन, बरोबर, बाकी वाक्यात काहीच बदल नाही. आणि अपूर्ण भूतकाळ वाजत होता. म्हणजे आपल्या लक्षात येईल रोज कुठल्या तरी फॅक्टरीतला 5चा भोंगा वाजत असे रीती भूतकाळ, वाजत असतो रीती वर्तमान काळ, वाजत जाईन रीती भविष्य, वाजत होता अपूर्ण भूतकाळ. पुढील प्रश्न आहे आपला की आपला आशीर्वाद असावा वाक्याचा प्रकार कोणता आहे? खाली पर्याय दिलेत: संकेतार्थ, स्वार्थी, आज्ञार्थी, विद्यार्थी. मग आता क्रियापदाचे प्रमुख 4 अर्थ आहेत: स्वार्थ, आज्ञार्थ, विद्यार्थ आणि संकेतार्थ, बरोबर. यातलं आपलं उत्तर आहे विद्यार्थ. मग विद्यार्थ क्रियापद असलं तर ते विद्यार्थी आणि विद्यार्थ यातला फरक समजून घ्या. वाक्याच्या क्रियापदावरून कर्तव्य, शक्यता, योग्यता, इच्छा, विनंती इत्यादीचा बोध होतो, त्यास विद्यार्थी क्रियापद असं म्हणतात. बघा, विद्यार्थी नाही विद्यार्थी असे म्हणतात. मग आता राहिलेले इतर जे 4 क्रियापदाचे अर्थ आहे आपण व्हिडिओ पॉज करून ते लिहून घेऊ शकता. पुढील प्रश्न आहे आपला की विद्वान शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे? तर विद्वान हा शब्द तत्सम आहे. तत्सम म्हणजे काय? संस्कृतमधून जसाच्या तसा आलेला. मग संस्कृतमधून जे शब्द मराठीत येतात जसेच्या तसे त्यांना आपण तत्सम असं म्हणतो. तत्सम त्यासारखे. म्हणजे यामध्ये बघा आता विद्वान, ग्रंथ, पृथ्वी, भूगोल, भगवान, परंतु, यथामती, यद्यपि, कर्ण, पर्ण, अरण्य, हस्त, मस्तक, कर्म, अग्नी, नदी, कमल हे सगळे काय आहेत? तत्सम शब्द आहेत. मग आता देशी म्हणजे कोणते शब्द? की जे मूळ आपले जे महाराष्ट्रीयन पूर्वज आहेत की ज्यांची सरळ उत्पत्ती मिळत नाही
या शब्दांची जे आपल्याच पूर्वजांच्या बोलीभाषेतील होते त्यांना आपण देशी शब्द म्हणतो. यामध्ये बघा पोट, गुडघा, झाड, दगड, धोंडा, बोका, घोडा, डोळा, डोके, हाड इत्यादी. परभाषीय यामध्ये 2 प्रकार पडतील बघा. एक स्वदेशी जे भारतीय आहेत फक्त परभाषी आहेत, ज्यामध्ये तमिळ, तेलुगू, कानडी, गुजराती, हिंदी आणि दुसरे आहेत विदेशी. मग यामध्ये काय येईल तर अरबी येईल, पोर्तुगीज येईल, फारसी येईल, इंग्रजी येईल. ओके. तद्भव म्हणजे तसे भासणारे, जे संस्कृतमधून त्यांच्या मूळ रूपात बदल होऊन आले पण ते संस्कृतसारखे भासतात. जसे बघा पर्णपासून पान, कर्णपासून कान येतं लक्षात. श्वशुरपासून सासरा, श्वशुरपासून सासू, दुग्धपासून दूध, ग्रासपासून घास, चक्रपासून चाक इत्यादी शब्द. आता प्रश्न आहे, सहलीला जाताना कात्रजवळ उजाडले, वाक्यातील प्रयोग ओळखा. बघा सहलीला जाताना काय झालं, कात्रजवळ उजाडले. मग आता उजाडले नंतर सांजवले, ठीक आहे, नंतर गडगडते बघा आणि मावळले. हे 4 क्रियापद आपल्याला लक्षात ठेवायचे. या 4ही क्रियापदामध्ये काय होतं, वाक्याचा कर्ता स्पष्ट नसतो. तर उजाडले, सांजवले हे काय आहेत, गडगडते, मळमळते, बरोबर आहे. हे असे क्रियापद आहे ज्यांचा आपल्याला काय होतं की ज्यांचा अर्थ हे क्रियापदच असतो, म्हणजे क्रियापदामध्येच त्यांचा अर्थ लपलेला असतो. क्रियेचा अर्थच हा क्रियापद घ्यावा लागतो, कर्ता घ्यावा लागतो, ज्याला भावकर्तृक क्रियापद म्हणतो. व हे जे प्रयोगातलं उदाहरण आहे भावकर्तरी, बघा गडगडते, मळमळते, उजाडले, सांजवले, इथं लक्षात. आता राहिलेला कर्मणी आणि कर्तरी. कर्मानुसार बदललं तर कर्मणी, कर्त्यानुसार बदललं तर कर्तरी. पुढे आहे बघा, आता जर आपण आपल्या ओयासिस करिअर पॉईंटच्या ॲपमध्ये गेलात, ज्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, तसेच प्ले स्टोअरला तुम्ही ओयासिस करिअर पॉईंट सर्च करून डाउनलोड करू शकता. ॲपमध्ये तुम्हाला आतापर्यंत झालेले सर्वच्या सर्व ओल्ड पेपर सब्जेक्ट वाईज ऑनलाईन पेपर सोडवता येतील. त्याचबरोबर सराव पेपरसुद्धा उपलब्ध आहेत. प्रश्न पाहूयात आपण की म, स, ज, स, त, त, ग हे कोणत्या वृत्ताचे गण आहेत. तर आपलं उत्तर आहे शार्दूल विक्रीडित. शार्दूल विक्रीडित हा अक्षरगण वृत्त आहे. प्रत्येक चरणात 19 अक्षरं येतात. मग आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की म, स, ज, स, त, त, ग. मग या प्रकारे वृत्ताचे गण जर आपण नववधूचे पाहिले तर नववधू काय आहे, हे मात्रा वृत्त आहे. प्रत्येक चरणात 16 मात्रा येतात. भुजंग प्रयातमध्ये काय आहे, य य य य. इंद्रवरजा त त ज ग ग या प्रकारे. पुढील प्रश्न आहे आपला की पुढीलपैकी संधी विग्रहाच्या नियमानुसार गटात न बसणारा शब्द कोणता. तर आपलं उत्तर आहे बघा दुर्जन. का, कारण की दुर्जन आहे विसर्ग रकार संधीचं उदाहरण. आणि दुष्काळ, निष्कारण, निष्फळ. बघा दुष्काळ, निष्कारण, निष्फळ यामध्ये काय नियम आहे की विसर्गाच्या मागे ई किंवा उ असून पुढे क प फ हे वर्ण आले तर विसर्गाचा श होऊन संधी होतो. तर दुर्जनमध्ये काय होतं, विसर्गाच्या मागे अ किंवा आ आला तर इतर स्वर व पुढे मृदू व्यंजन आले तर विसर्गाचा र होऊन संधी होतो. मग आता या उदाहरणात विसर्गाचा श होतो, इथे र होतो, या तिघामध्ये श होतो म्हणून वेगळा झाला दुर्जन. व्हिडिओ पॉज करून तुम्ही हे लिहून घेऊ शकता. पुढे आहे की नागनाथ कोतापल्ले यांच्या पुढीलपैकी कोणत्या साहित्यकृतीला राज्य शासनाचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. तर मूड्स या साहित्यकृतीला 1976चा पुरस्कार प्राप्त झालेला आहे. मूड्स हा एक कविता संग्रह आहे. राजधानी त्यांचा एक कथासंग्रह आहे. गांधारीचे डोळे ही कादंबरी आहे जिला 1985मध्ये हरिनारायण आपटे पुरस्कार मिळाला. ज्योतिपर्व, तर ज्योतिपर्व या त्यांच्या चरित्रात्मक ग्रंथाला
केशवराव विचारे हे पारितोषिक मिळालं. ज्योतिपर्व हे चरित्रात्मक ग्रंथ, बघा ज्योतिपर्व हा चरित्रात्मक ग्रंथ कोणाच्या जीवनावर आधारित आहे, तर महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनावर आधारित एक चरित्रात्मक ग्रंथ त्यांनी ज्योतिपर्व नावाने लिहिलेला आहे. पुढे आहे बघा आता पुढीलपैकी अशुद्ध शब्द ओळखा. नाविन्य, प्रतीक्षागृह, परीक्षा, आध्यात्मिक. बघा आध्यात्मिक तर कन्फर्म बरोबर आहे, परीक्षा कन्फर्म बरोबर आहे, प्रतीक्षागृह रस्व दीर्घ बरोबर आहे. मग आपलं उत्तर झालं नाविन्य. यामध्ये काय अशुद्ध झालं, तर वची जी विलांटी आहे ती दीर्घ पाहिजे होती, नाविन्य दीर्घ विलांटी हवी होती. पुढे आहे जयंताने मध्येच विचारले कोण होते. या वाक्यात किती विरामचिन्हे आली आहेत, चला आपण बघू. स्वल्पविराम 1, नंतर एकेरी अवतरण 2, क्वेश्चन मार्क म्हणजे प्रश्नार्थक चिन्ह 3. किती आले, ऑप्शन नंबर 3. येते लक्षात. पुढे चलूयात आपण. आता बघा काय प्रश्न आपला की पुढील शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द ओळखा. अश्व. अश्व म्हणजे काय, वारू बरोबर, हय बरोबर, तुरंग बरोबर, घोडा बरोबर, तुरंगम बरोबर, वाजी बरोबर, अश्व बरोबर. मग नाही समानार्थी पर्याय 4 शाखा मृग. शाखा मृग म्हणजे काय, माकड, वानर, कपी बरोबर. आता आपण प्रश्न 16 ते 19 कवितेवर आधारित आहे, ज्याची उत्तरं पाहूयात. शेतकरी काळ्या आईची पूजा करतो म्हणजे काय करतो, तर शेतात कष्ट करतो. शेतातील पिके पाहून कोणाचे देहभान हरपते, तर शेतकऱ्याचे देहभान हरपते. पुढे दिलंय की कवितेतील मोत्याचा मळा या शब्दाचा समर्पक अर्थ काय, तर शेतातील पीक. कवितेत कोणत्या अनमोल हरित रंगदर्शक रत्नाचे नाव आले आहे, तर पाचू. आता परत व्याकरणावर आधारित प्रश्न आपण पाहूयात. प्रश्न आहे जहाल या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द शोधा. बघा जहालचा विरुद्धार्थी काय, मावाळ बरोबर. मग आता उग्रचा विरुद्धार्थी शांत, तिखटचा गोड, लाल हाताला रंग आहे बरोबर. चला नेक्स्ट क्वेश्चन आहे, म्हण पूर्ण करायची आहे. पदरी पडले झोंड, आणि आपल्याला माहिती आहे हसून केले गोड. मग आता झोंड या शब्दाचा अर्थ काय, तर अरे राव, पुंड, दांडगा, बिना कामाचा. आता पदरी पडलं म्हणल्यावर चला बा हसून केलं गोड. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला की ज्या सामासिक शब्दात दोन्ही पदे महत्त्वाचे नसून त्यातून तिसऱ्याच पदाचा बोध होतो असा समास कोणता. आपल्याला माहिती आहे अव्ययीभाव समासामध्ये पहिले पद प्रमुख असते, येतं लक्षात. समजा आता आपण उदाहरण घेतलं, यथाशक्ती शक्तीप्रमाणे, दर शेकडा शेकडाप्रमाणे बरोबर आहे. मग बहुरी हे आपलं उत्तर. यामध्ये पहिलं पद महत्त्वाचं नाही, दुसरं पद महत्त्वाचं नाही, तर तिसऱ्याच पदाचा बोध होतो. जसं बघा आपण जर उदाहरण पाहिलं तर चक्रपाणी. चक्र आहे, पाणी म्हणजे हातात ज्याच्या असा तो विष्णू. आता यामध्ये ना चक्र महत्त्वाचं आहे ना पाणी महत्त्वाचं आहे बरोबर आहे. पाणी म्हणजे हात, विलांटी पहिली, तर त्यातून तिसऱ्या पदाचा बोध झाला की चक्रपाणी बरोबर आहे. नंतर तत्पुरुष, यामध्ये दुसरं पद महत्त्वाचं असतं, महादेव, महाराष्ट्र, महान असे राष्ट्र, काळ मांजर, काळे असे मांजर. द्वंद्व, यामध्ये पहिलं आणि दुसरं दोन्ही पद महत्त्वाचे, जसं की आई वडील, आई आणि वडील. नेक्स्ट आहे पुढीलपैकी भाववाचक नसलेले नाम शोधा. भव्यता, ताल, भव्य प्लस ता, भव्यता आहे भाववाचक नाम. सौंदर्य, सुंदर प्लस य आलं, सौंदर्य आहे. दातृत्व, दातृ प्लस त्व आले. मग आपलं उत्तर झालं स्वातंत्र्य. स्वतंत्र काय आहे, हे भाववाचक नाम नाही. आपलं आहे भव्यता, सौंदर्य, दातृत्व.
म्हणजे आपलं उत्तर झालं आहे स्वतंत्र. आपल्या लक्षात येईल इथे जर स्वातंत्र्य असतं तर ते भाववाचक नाम झालं असतं. म्हणजे भव्यता, सौंदर्य, दातृत्व हे 3 भाववाचक नाव आहे. स्वातंत्र्य भाववाचक नाम झालं असतं, पण इथे आहे स्व आणि तंत्र. नेक्स्ट आहे बघा, साधर्म्यावर आधारित आणि वैधर्म्यावर आधारित असे भेद कोणत्या अलंकारात पडतात? दृष्टांत, स्वभावोक्ती, अनन्वय, चेतन, गुणोक्ती. तर दृष्टांत. का? कारण बघा, एखाद्या विषयाचे वर्णन करून झाल्यानंतर ती गोष्ट पटवून देण्यासाठी त्याच अर्थाचा एखादा दाखला किंवा उदाहरण दिल्यास दृष्टांत अलंकार होतो. लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा, ऐरावत रत्न थोर, त्याशी अंकुशाचा मार. ते काय म्हणतात? साधर्म्यावर आधारित किंवा वैधर्म्यावर आधारित भेद. मग आता इथे काय आहे? मुंगीचं काय दिलं इथं? लहानपण दिलंय, बरोबर आहे. आणि साधर्म्य मुंगीमध्ये आणि हत्तीमध्ये काय दिलंय? तर मुंगी व हत्ती, बघा परत समजून घ्या. लहानपण आणि मुंगी ह्या 2 छोट्या छोट्या गोष्टी. आपण म्हणतो ना मुंगी कशी आहे? लहान. हे झालं साधर्म्य. तर मुंगी आणि हत्ती यांच्यामध्ये काय? वैधर्म्य. म्हणजे दोन्ही गोष्टी इथं दिसतात. आता चेतन, गुणोक्ती, स्वभावोक्ती आणि अनन्वय याची माहिती आणि उदाहरणं आपल्याला दिले. व्हिडिओ पॉज करून आपण ते पाहून घेऊ शकता. पुढे जायचं आहे आपल्याला की पुढीलपैकी निश्चितपणे पुरुषवाचक शब्द ओळखा. मग आता खाली पर्याय बघूयात. क्लास, कंपनी, पेन्सिल, ट्रंक. आता जर आपण पाहिलं तर हे 4ही शब्द परभाषेतून आले. मग परभाषेतील शब्दाचे लिंग हे आपण त्याच अर्थाच्या मराठी शब्दाच्या लिंगावरून सामान्यतः ठरवतो. मग आपण याचे आता मराठीत अर्थ बघू. क्लास म्हणजे काय? तर वर्ग, बरोबर. कंपनी म्हणजे काय? तर मंडळी. ओके. पेन्सिल म्हणजे काय? तर लेखणी. ट्रंक म्हणजे काय? तर पेटी. चला आता मराठी अर्थ तर कळाले. आता तो तिथे वापरू. वर्ग तो, मंडळी ती, लेखणी ती, पेटी ती. आपल्या लक्षात येतं की पुरुषवाचक झाला तो पर्याय क्रमांक 1. पुढीलपैकी निश्चितपणे एकवचनी शब्द ओळखा. मग आता आपण एक एक पाहत जाऊ. बघा, घरे हा तर अनेकवचनी झाला ना, घर घरे. लिंबे हा पण अनेकवचनी झाला आहे, लिंबू लिंबे. फोटो, बरोबर, हेच आपलं उत्तर. कारण ओकारांत मराठी शब्द हे दोन्ही वचनात सारखेच राहतात, एकवचन अनेकवचन. फोटो फोटो, बरोबर आहे. टाहो टाहो, रेडिओ रेडिओ. मग पिले तर पिल्लू पिले, हे सुद्धा अनेकवचन आहे. मग निश्चितपणे एकवचनी फोटो. मग इथं आपलं एक समजून घ्यायचं आहे की फोटो हा पुल्लिंगी शब्द आहे. आणि पुल्लिंगी शब्दांचा एक नियम आहे की पुल्लिंगीमध्ये जे अकारांत शब्द आहेत बघा, हां, म्हणजे आपलं काय नियम समजून घ्यायचा आहे की हा ओकारांत झाला, बरोबर आहे. अकारांत हे तर यांचा तर काही संबंधच येत नव्हता, कारण की ऑलरेडीच अनेकवचनी आहे. इथे ओकारांत शब्द हा पुल्लिंगी एकवचन अनेकवचन दोन्ही सारखंच राहतं. पुढे बघूयात आपण. पुढील वाक्यातील नाम कोणत्या विभक्तीत आहे? मुलांनी आज्ञा पाळावी. मग आता बघा, चतुर्थी सला ते सला नाते, द्वितीया सला ते सला नाते, षष्ठी चाचीचे चाचीचे, तृतीया नेयेशी नी ही ईशी. काय? नी ही ईशी. म्हणजे तृतीया आपलं उत्तर आहे अनेकवचनी. नेयेशी नी ही ईशी. पुढे आहे, नोकरीसाठी केलेला अर्ज हा कोणत्या प्रकारचा पत्रलेखनाचा प्रकार आहे? तर हे व्यावसायिक पत्र आहे. बघा, व्यावसायिक किंवा व्यावहारिक किंवा औपचारिक पत्र यात काय काय येतं? तक्रारपत्र, विनंतीपत्र, मागणीपत्र, चौकशीपत्र, निमंत्रणपत्र, आभारपत्र, माहितीपत्र व अर्ज. आणि कौटुंबिक इथं दिले. मग आपण काय करावं? व्हिडिओ पॉज करा आणि थोडीशी माहिती पाहून घ्यावी. पुढे आहे, पुढीलपैकी कठोर व्यंजन कोणते? मग पहिले कठोर व्यंजन म्हणजे काय? की ज्या वर्णांचा उच्चार करताना उच्चाराची तीव्रता दिसून येते त्या वर्णांना कठोर व्यंजन असं म्हणतात. मग आता स्पर्श व्यंजने आहेत एकूण 25. यामध्ये कठोर, मृदू आणि अनुनासिका. मग कठोर बघा किती आहेत? क ख
च छ ट ठ त थ प फ मृदू ग घ ज झ ड ढ द ध ब भ अनुनासिका न य न न म मग आपलं उत्तर काय झालं? पर्याय क्रमांक 1 च. पुढील वाक्यात किती नामांमध्ये सामान्य रूपांमुळे बदल झाला आहे? शिक्षकांनी मुलांना शाबासकी दिली. बघा, शिक्षकांनी मुलांना शाबासकी दिली. मग आता सामान्य रूप म्हणजे काय पहिले ते समजून घेऊ. बघा, सामान्य या शब्दातच त्याचा अर्थ आहे रूप. जेव्हा एखादा शब्द वाक्यात वापरला जातो तेव्हा तो शब्द वाक्यात वापरताना त्याला विभक्ती प्रत्यय किंवा शब्दयोगी अव्यय जोडताना त्याच्या रूपात जो बदल होतो तो बदल म्हणजे सामान्य रूप. आणि तो एकदा झालेला बदल सर्व विभक्तीमध्ये आणि सर्व शब्दयोगी अव्ययामध्ये समान राहतो, म्हणून त्याला सामान्य रूप असं म्हणतात. मग आता शिक्षकांनी यातील मूळ शब्द काय आहे? शिक्षक. बदल काय झाला? शिक्षका. मूळ शब्दामध्ये मूळ शब्द काय आहे? मूल. बदल काय झालंय? मुला. तर हा ला आणि हा का झालेला बदल आहे. मग आता शिक्षकांनी, शिक्षकांसाठी, शिक्षकांचे, शिक्षकाने, शिक्षकापासून, शिक्षकामुळे, काही पण करा, शिक्षका बदलत नाही. मुलांना, मुलांची, मुलांपासून, मुलांसाठी, मुलांहून, किती विभक्ती प्रत्यय बदला किंवा शब्दयोगी अव्यय बदला, मुला कायम राहतं. याला म्हणायचं सामान्य रूप. मग किती झाले बदल? 2. शिक्षका आणि मुला. आपलं उत्तर झालं पर्याय 2. मग अशा प्रकारे आपण 2013चा पेपर अगदी सविस्तर स्पष्टीकरणासहित घेतला आहे. आपण जर आपल्या ओएसिस करिअर पॉईंटच्या ॲपमध्ये गेलात, जे प्ले स्टोअरला उपलब्ध आहे किंवा लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. इथे आपल्याला आतापर्यंत झालेले सर्व ओल्ड पेपर मिळतील, त्याचबरोबर सराव पेपरसुद्धा उपलब्ध आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व ओएसिस करिअर पॉईंटचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.